प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. सध्या आपण नाताळ काळामध्ये आहोत आणि नाताळ काळाचे एकूण 5 महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला पैलू आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव. दुसरा पैलू आहे पवित्र कुटुंबाचा सण. तिसरा पैलू आहे देवमाता मरिया हिचा सोहळा. चौथा पैलू आहे प्रभूचे प्रकटीकरण आणि 5वा पैलू आहे प्रभूचा बाप्तिस्मा. आणि ह्या सगळ्या पैलूंमध्ये एक महत्त्वाचा धागा दडलेला आहे आणि तो धागा आहे ईश्वरी तारण योजना. की परमेश्वर आपली तारण योजना प्रकट करत असताना कशा प्रकारे एका टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्यांकडे प्रवास करण्यासाठी माणसाला मार्गदर्शन करत असतो. आगमन काळातील 4 आठवडे आपल्याला ख्रिस्त जन्माची पूर्वतयारी करण्यासाठी दिलेले होते. प्रभूचं पुनरागमन आणि त्यानंतर ख्रिस्त जन्माची आठवण ह्याद्वारे प्रभूच्या पुन्हा येण्याची, प्रभूच्या आपल्या जीवनामध्ये अवतरण्याची पूर्वतयारी करण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात आलेला होता. आणि त्यानंतर मोठ्या जल्लोषात ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला गेला. ख्रिसमस नंतर येणारा पहिलाच रविवार जो असतो तो पवित्र कुटुंबाचा सण म्हणून साजरा केला जात असतो. त्याद्वारे देखील एक महत्त्वाचा संदेश देण्यात आलेला आहे की परमेश्वर आपल्याला प्रथम कुठे भेटत असतो? आपल्या कुटुंबात भेटत असतो. आपण जीवनाचा पहिला श्वास घेत असतो आपल्या कुटुंबात. आपलंच नाव दिलं जात असतं आपल्या कुटुंबात. आई वडील आपल्याला मिळत असतात आपल्या कुटुंबात. तिथेच परमेश्वराच्या प्रेमाचे वेगवेगळे रूप किंवा धागे आपल्याला दिसू लागतात. त्यानंतर आहे पवित्र मरिया देवाची माता हा सोहळा. हा सोहळा देखील एका महत्त्वाच्या सत्याकडे बोट दाखवतो की जे बालक जन्मलेलं आहे ते बालक केवळ एका कुटुंबात जन्मलेलं नाही, ते संपूर्ण जगाचा सम्राट म्हणून जन्मलेला आहे. साक्षात परमेश्वर म्हणून मानव होऊन ह्या पृथ्वीतलावरती आलेला आहे. म्हणून त्या बालकाची माता ही देवाची माता आहे, अशा प्रकारे तिचा सन्मान केला जातो. रविवारी आपण प्रभूचे प्रकटीकरण हा सण साजरा करणार आहोत आणि त्याद्वारे परमेश्वर मानवाला कशा प्रकारे प्रकट होत असतो ते आपल्याला दाखवण्यात येणार आहे. आणि त्यानंतरचा रविवार प्रभूच्या बाप्तिस्म्याचा रविवार. तिथे देखील पुन्हा एकदा परमेश्वराची तारण योजना सर्वांसमोर जाहीर केली जाते की पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने प्रभू येशू ख्रिस्तावरती उतरतो आणि त्याला आपला पुत्र म्हणून जाहीर केलं जातं. आणि त्याद्वारे जगाची संपूर्ण तारण योजना कशी आहे ती त्या ठिकाणी साकार केली जाते. आजचं शुभवर्तमान त्याच दिशेने आपल्याला मार्गदर्शन करत आहे. योहान बाप्तिस्ता त्याच्या संपूर्ण जीवनाचं अंतिम ध्येय काय होतं? की मशिहा जगासमोर सादर करणं. त्या मशिहाला सादर करायचं तर त्या मशिहाची ओळख असणं गरजेचं आहे. परंतु आजच्या शुभवर्तमानामध्ये योहान सांगतो, मी त्याला कधी पाहिलं नाही, मी त्याला कधी बघितलं नाही, परंतु ज्याने मला पाठवलं त्यांनी मात्र मला बऱ्याच गोष्टी प्रकट केलेल्या होत्या. अरण्यात राहून परमेश्वराच्या सहवासामध्ये वेळ घालवणारा, मनन चिंतन करणारा विरक्त वृत्तीचा योहान बाप्तिस्ता हा कशा पद्धतीने येशूची ओळख करून देतो बघा. जगाची पापे दूर करणारा परमेश्वराचा कोकरा. योहान बाप्तिस्ताचे हे शब्द पवित्र मिस्साबलीमध्ये अजरामर झालेले आहेत. सर्व लोक योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी येत होते. येशू देखील त्या लोकांमध्ये उभा होता. म्हणून लोकांचा असा समज होण्याची शक्यता होती की योहान येशूपेक्षा महान आहे. परंतु नम्र वृत्तीचा योहान काय सांगतो की
तो माझ्याही पूर्वी होता, तो माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि त्याचा बाप्तिस्मा होत असतानाच त्याच्यावरती पवित्र आत्मा उतरताना मी पाहिलेला आहे आणि म्हणूनच तो नक्कीच परमेश्वराचा पुत्र आहे, अशी कबुली योहानाने दिली. आपण काय बरे शिकायचं? सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख प्राप्त करून घेण्यासाठी योहानाप्रमाणे मननचिंतनामध्ये परमेश्वराच्या सहवासामध्ये वेळ घालवायचा. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख इतरांना करून देण्यासाठी नम्र वृत्ती धारण करायची आणि मोठ्या धैर्याने आणि तेवढ्याच नम्र वृत्तीने प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सगळीकडे पसरवायची. प्रकटीकरणाच्या दिशेने आणि प्रकटीकरणाला देण्यात आलेला प्रतिसाद म्हणून आपण अशा प्रकारे प्रभूची ओळख जगाला करून देऊ शकतो. ती कृपा संत योहान बाप्तिस्ताच्या मध्यस्थीने प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.